मोटोचा नवीन G45 लॉन्च झालेला आहे आणि या मोबाईल विषयी आपण सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा। तर स्क्रीनवर दिसत आहे असे 3 कलर या मोबाईल मध्ये अवेलेबल आहे, विवा मॅजेंटा, ब्रिलियंट ग्रीन आणि ब्रिलियंट ब्लू। पाठीमागच्या बाजूने विगन लेदरचं फिनिश दिलेलं आहे, म्हणजे सर्व काही आपल्याला बॅक पॅनल हा रबरचा पाहायला मिळणार आहे। या मोबाईल मध्ये आपल्याला 6.5 इंचेसचा HD प्लस डिस्प्ले पाहायला मिळतो। बॅक साइडने आपल्याला 50 मेगापिक्सलचा एक आणि 2 मेगापिक्सलचा एक असे 2 कॅमेरे आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे कॅमेरा क्वालिटी आपण चांगली मानू शकतो, कारण यामागे जो G34 आलेला होता त्या मोबाईलची पण आपण कॅमेरा क्वालिटी पाहिली तर आपल्याला या किमतीच्या मानाने आपल्याला ती कॅमेरा क्वालिटी ही आपल्याला चांगली मिळते असा याचा अर्थ आहे। तर या मोबाईलची पण कॅमेरा क्वालिटी तुम्ही चांगली आपण मानू शकतो की आपल्या त्या किमतीच्या मानाने आपल्याला या कॅमेरा क्वालिटी सुद्धा चांगली मिळणार आहे। त्यानंतर 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिलेला आहे, हा पण कॅमेरा चांगला असणार असं मला वाटतं। 5000 mAh ची बॅटरी, म्हणजेच आपल्याला बऱ्याच टाइम जाईल अशी बॅटरी आपल्याला सफिशियंट आहे अशी बॅटरी यांनी दिलेली आहे। मोबाईलचं वेट 5000 mAh चे असल्यामुळे काही जास्त नसणारे मीडियम वेट आपल्याला मोबाईल मध्ये पाहायला मिळते, काहीतरी 183 ग्रॅम्स असं काहीतरी वेट आहे। स्नॅपड्रॅगन 6 Gen 3 प्रोसेसर आपल्याला या मोबाईल मध्ये पाहायला मिळतो। पाठीमागे जो मोबाईल आला होता मोटोरोला G34, त्या मोबाईल मध्ये वेगळं प्रोसेसर होतं, पण यात वेगळे पण कंपॅरेटिव्हली सारखंच प्रोसेसर आपण यांना मानू शकतो। त्यामुळे गेमिंग तुम्ही जर गेम खेळत असाल तर नॉर्मल सेटिंग्सवर तुमची गेम या मोबाईल मध्ये चांगली चालू शकते। तर अशा प्रकारे आपल्या या मोबाईलची माहिती जाणून घेतलेली आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा।